नमस्कार, मी प्रकाश धुरे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या कोकणी प्रकाश यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता या गावावरून मुंबईला चाललो आहे आणि आम्ही पकडली ठाणेश्वर ट्रॅव्हलची सिटिंग प्लस स्लीपर कम बस आहे मित्रांनो. स्लीपरमध्ये आम्ही आता वरती बसलो आहोत. आता आम्ही चाललो आहे मुंबईला इथून. तर तुम्हाला आजच्या वेळेत पूर्ण ठाणेश्वर ट्रॅव्हलचा प्रवास बघायला भेटेल, गाव ते मुंबई असा. आता चला व्हिडिओ सुरुवात करू, कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. ते बघा मित्रांनो, आता आम्ही गावावरून निघालो मुंबईसाठी. बघा आमचं देवगड निपाणी रोड आहे, म्हणजे देवगडवरून नांदगावसाठी जातो आणि आम्ही नांदगावसाठी चाललो आता. गाव सुंदर नजारा बघा. त्यावेळी आपण नांदगाव स्थळ नांदगावपर्यंत पोहोचणार. नांदगावनंतर मग आपण तिथून लागणार आहे मुंबई गोवा हायवेला लागणार आहे मित्रांनो. तर आता आपली गाडी निघाली थोडे बाजारावरून. चला आपण पुढे भेटू आता मुंबई गोवा हायवेला. ते बघा आता इकडून लागली मुंबई गोवा हायवेला गाडी. आता आपण आतली मला वाटतं खारेपाटणच्या आसपास पोहोचलेलो आहोत मित्रांनो. बघा हा मुंबई गोवा हायवे, नवीन मुंबई गोवा हायवे. तर आता मुंबई गोवा हायवेवरून स्थळ गाडी चाललेली आपली मुंबई साईडला. आणि चला पुढे भेटू आपण. आता पुढे नाश्ता करायसाठी थांबेल गाडी, चहा वगैरे पिण्यासाठी. हो कुठल्या हॉटेल थांबते. चला तर मग. अरे बघा ही आहे ठाणेश्वर ट्रॅव्हल्स, बाजूला स्वामीराव उभी आहे. आता नाश्ता करायची गाडी थांबली चाय प्यायसाठी. तर बोल थोडेसे सिनेमॅटिक लुक घेऊया गाडीचे. तर मित्रांनो, ही आहे ठाणेश्वर ट्रॅव्हल्स आणि मी तुम्हाला आतमधून कॅबिन दाखवतो. बघा हे ठाणेश्वर ट्रॅव्हल्सचे कॅबिन आहे, फ्रंट लुक हे बघा. हे पूर्ण कॅबिन आहे ठाणेश्वर ट्रॅव्हल्सचे. स्वामी समोर फोटो आहे, वरती गणपतीचा फोटो आहे. आणि आतमध्ये पण दाखवत आहे बघा. आतमध्ये बघा खाली सिटिंग प्लस वरती स्लीपर आहे, अशा प्रकारे आहे. पाठी सर्व आंब्याचे बॉक्स बदललेले आहेत बघा. तर हे बघा अशा प्रकारे आपली स्लीपर सीट आहे मित्रांनो. 2x2चं कॉम्बिनेशन आहे, 2x1चं कॉम्बिनेशन आहे. तिकडे सिंगल स्लीपर आहे, खाली सीटिंग आहे सिंगल, आणि आपल्या खाली डबल सीटिंग आहे. हे बघा सीटिंग सिंगल आहे. आणि आपली समोर हे बघा लगेजचं आहे. इकडे 2 बॅगा ठेवल्या आहेत आणि एक बॅग खाली ठेवली इथे. हे बघा असं गोष्टी लगेजचं आहे पूर्ण. आहे बघा एक बॅग खाली आमची. आणि इकडे आहे बघा अशा प्रकारे. आणि या साईडला इकडे लाईट आहे, मोबाईल होल्डर, चार्जिंग सॉकेट आहे. आणि हे मस्त पाठी टेकायसाठी एक कुशन, मस्त नरम गाडी. इकडे पण कुशन आहे बघा 2. आणि व्यवस्थित आहे, मस्त लेदरची बॅक सीट आहे, बॅक रेस्ट आहे मित्रांनो बघा. आणि आपल्या अशा प्रकारे पण आतमधली सीटची सिटिंग आहे मित्रांनो.
आणि स्लीपरमधून आता आपला बाहेरचा नजारा बघा कोकणातला मस्त संध्याकाळचा नजारा. संध्याकाळ झाली आता सूर्य मावळला आहे. आणि चला तर मग पुढे भेटू अजून. ते बघा आता आपण पोचलो लांजाला. इकडे पूर्ण फ्लायओव्हरचं काम चालू आहे मित्रांनो. बघा अजून भरपूर काम बाकी आहे. अजून वाटत नाही एवढं लवकर पूर्ण व्हायला आहे. आणि हे काम पूर्ण होईपर्यंत आहे बघा असं हे रस्ता खूप खराब आहे बघा. पूर्ण असं एकदम त्रास काढत आपल्याला प्रवास करायला लागणार आहे मित्रांनो. खूप खडतर प्रवास होणार आहे मुंबई गोवा हायवेचा. अजून भरपूर काम चालू आहे. वाटत नाही मला वाटत नाही एवढं लवकर काम होणार आहे. बघा ना पूर्ण अजून काहीच नाही फक्त स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. अजून बाकीवरची सर्व पूर्ण बाकी आहे मित्रांनो. बघा मोठा ब्रिज बांधतात ना. आर्या आर्या दोघे पाठोपाठ. तिकडे पण चालले दोघे. हे बघा संगमेश्वरला पोहोचलो. समोर बघा दिसतोय संगमेश्वरचा एस टी डेपो. समोर एस टी स्टँड आहे संगमेश्वरचा. ते बघा भरपूर लाल परे आपल्या उभ्या आहेत कोकणातल्या संगमेश्वर डेपोमध्ये. ते बघा आता जेवायला गाडी थांबली हॉटेल पंचामृतमध्ये. इथे सर्व आपल्या कोकणातल्या उभे आहेत. रातराण्या वक्रतुंडा इकडे बघा सर्व बघा. समोर आहे हॉटेल पंचामृत. या साईडला पण भरपूर गाड्या उभ्या आहेत बघा. इकडे बघा सर्व साई ट्रॅव्हल्स आहे. दोन साई ट्रॅव्हल्स मजूर एक उभे आहेत इकडे. महालक्ष्मी बघा इकडे देवगड बोरिवली लालपरी आपली ही पण इकडे थांबले बघा जेवायसाठी.
मुंबईला पोचलो वाटतं. मला वाटतं मुलुंडला आलं, पण मुलुंड चेकनाक्याच्या आसपास आलो आहे मित्रांनो. बघा आता मुंबईला पोचलो आहे. मुलुंडला आलेली आहे गाडी आपली आता. तर चला आता थोडं आपण उतरू. आता भांडुपला आपल्याला उतरायला लागेल. तर भांडुपला उतरणार आहे आम्ही आणि बघू तिथून मग पुढे जायला लागेल. बघू आता वाजले बघा मित्रांनो, 5 वाजले. तर चला बघू आता पुढे भेटू भांडुपला उतरल्यावर. मित्रांनो आपलं भांडुपला उतरलं आणि गाडी गेली. ती बघा समोर गाडी चालली आपली. चला